नाशिक शहरामधले सार्वजनिक गणेश मंडळांचे आकर्षक देखावे बघण्यासाठी नाशिककरांची सध्या गर्दी होतीये। मी आहे नाशिकच्या सिडको परिसरातील राजे छत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या या प्रतिकृतीच्या ठिकाणी। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आकर्षक अशा पद्धतीचा देखावा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। उज्जैन या ठिकाणच्या महाकालेश्वरच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की महाकालेश्वरला ज्याप्रमाणे साज शृंगार जो आहे तो या ठिकाणी महाकालेश्वर महाराजांना केला जातो, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी साज शृंगार जो आहे तो इथल्या पिंडेला केला जातोय। सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे आणि त्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत आकर्षक अशा पद्धतीचे देखावे उभारण्यात हातखंडा असलेल्या या मंडळानं यंदा हा जो देखावा उभारलेला आहे त्या ठिकाणी देखील भाविकांची सध्या प्रचंड गर्दी बघायला मिळते। प्रवीणजी तिदमेत आपल्यासोबत, नेमकी कशा पद्धतीची ही संकल्पना आणि किती दिवस लागले हा संपूर्ण सेट उभारण्यासाठी? गेल्या 2 महिन्यापासून उत्तर प्रदेश येथील मथुरा येथील कारागीर आले आहेत। ते 2 महिन्यापासून इथे काम करत आहेत। आपण बघू की उज्जैनच्या मंदिराची प्रतिकृती त्यांनी इथे उभी केली की नाशिकमधील ज्या लोकांना उज्जैनला जाणं शक्य नाही त्या लोकांसाठी उज्जैन महाकालचं मंदिर आम्ही इथे उभं केलं आहे। कारण मंडळाचा आरोप्य महोत्सव आहे, त्यानिमित्त नाशिकमधल्या लोकांना इथल्या इथे उज्जैनचं दर्शन घेता यावं या दृष्टीने आम्ही हा देखावा तयार केला आहे। साधारण हा साज शृंगार जो आहे तो कशा पद्धतीने रोज असतो, काय नेमकं याचं वैशिष्ट्य? जे काही उज्जैनचे महाकाल मंदिरामध्ये जो काही शृंगार केला जातो त्याच पद्धतीचे शृंगार आपण इथे रोज वेगवेगळ्या पद्धतीचे शृंगार इथे केला जातो। त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण देवांचे जे काही हे असतात, समजा कधी गणपतीचा करतो, कधी हनुमानाचा करतो, अशा वेगवेगळ्या देवांचा शृंगार तिथे आपण करत असतो। आपण बघतोय अत्यंत सुबक आणि सुंदर अशा पद्धतीची गणरायाची मूर्ती आणि त्याच ठिकाणी असलेली महाकालेश्वरची ही प्रतिकृती जी आहे ती इथल्या येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते आणि त्यामुळेच या मंडळामध्ये हा देखावा बघण्यासाठी, ही प्रतिकृती बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी सध्या बघायला मिळते। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।